करा राऊंड करा पूर्ण क्लच लूज ठेवा करा सरळ हो चालेल चाल नवा स्पीड स्पीडचा आणि हाताचा एक जीव झाला पाहिजे. आपण स्पीडमध्ये स्टिअरिंगला वडावडी करायला बघतोय थोडा हां लूज पाहिजे हात. चालल्या सरळ चालल्या थोडी स्पीड लावायची. स्पीड लावा डावीकडून जाते गाडी आपली. स्पीड लावा स्पीड पटकन लावा स्पीड. सोडा आता नाही जात सारखं राईटकडे लावा स्पीड पटकन. चालेल ना बघा जागा मिळते का बघा पास करायला. हो थोडी पुढचं दिसलं पाहिजे अशी जागा अशी राहायला पाहिजे. आपली अर्धी गाडी बाहेर पाहिजे थोडी बाहेर. या स्पीड आता जाते बघा. स्पीड घ्या थोडी स्पीड घ्या. सरळ सरळच राहू द्या. असं गाडी लगेच नाही सरकली पाहिजे. पुढून काही नाही हे कन्फर्म असल्यावर म्हणून सरकायचं आहे गडबड करून. चालू द्या सरळ ठेवा बघा. दोन्ही साईडचे आरसे बघायचे. लगेचच वडावडी नाही करायची स्टेअरिंगला. इंडिकेटर आहे ना वर उचला. आपल्याला इथून डावीकडे जायचं मोंड्यामध्ये. शांत दुसरा गिअर करून घ्या. सरळ ठेवा जास्त ताकद नाही लावायची. या डावीकडे चालेल. राईट 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 आणि क्लचला हाफ क्लच धरायचा नाही. गाडी आवरायली असं वाटलं ना क्लचवरचा दाब थोडा दाब वाढवायचा. असं या बाई असं म्हणजे शांत चालवण्यावर लक्ष द्या फक्त. चालू नाही डावीकडं. इंडिकेटर लावा स्लो ठेवा वळा करा पूर्ण टर्न करा. सरळ करा पटकन. क्लचवर दाब लावायचा अशा टायमाला म्हणजे वेळ जरी लागला स्टिअरिंग सरळ करायला तर मॅच होतं इथे. शांत नाही या टेम्पोच्या मागं आरामशीर वळायचं. हां करा टर्न आता. करा टर्न चल हळू बस. आता हळूहळू वापस या वापस असा. फक्त क्लचचा पॉईंट धरून ठेवायचा. राईट सारखा राईट असा. हो डावीकडं. शांत हॉर्न वाजवा वळा.
करा सरळ. हो चल द्या. चला चला. सरळ जायचं हो सरळ सरळ तिकडून नाही जात. इकडे सगळं पॅक असते. इकडे राईट. हा राईट राईट. डावीकडे थोडं डावीकडे ठेवायचे पुढून गाडी आल्यावर. हा कारण ही अशी जर मोठी गाडी आली मग लेफ्ट. बस 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 बस. हात गडबड करते, हात गडबड करते. शांत चालू द्यायचे. चला सरळ जाऊ द्या आता. दोन्ही साईडच्या आरशापर्यंत बघितलं पाहिजे. सरळ जायचं. हो सरळ सरळ. चला द्या. चला. बघा समोरून गाडी आलेली आहे तर क्लच धरायचा आणि ब्रेकला पाय स्पर्श ठेवा. राईट ठेवा, राईट ठेवा, राईट ठेवा. तुम्ही अगोदरच नका ना सरको इकडं. तुम्ही जर इकडं सरकलं तर तुम्हाला ते जाऊ देणार नाही. सरका राईट पटकन. कारण तुम्ही जेवढं बी डावीकडे जास्त गाडी घेणार तुम्हाला बाहेर निघायला वेळ घेणार, त्रास होणार. तर हे असं पाहिजे. आणि मग हालचाल आपली हाताची आणि ते बी इकडं बघून डाव्या साईडला आपण किती सरकू शकतो हे बघून डावीकडे वळायच्या. या पूर्ण टर्न करा. बस करा सरळ हळूहळू. चालू द्या. सोडा पाय आता. लावा स्पीड हलका. नॉर्मल स्पीड लावायचं, जास्त नाही लावलं तरी चालतं. लावा हलका स्पीड आता. अशी कॉर्नर बघितल्या जायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आपण गडबड करतो का चालायची तर इकडे धक्का लागतंय का. आता त्या दोन गाड्या आल्या का तेव्हा आपण खूप लेपला दाबली ना गाडी. मग इकडच्याला धक्का लागल्यावर त्याची जिम्मेदारी आपली आहे. मग त्याच्यामुळे गाडी आपलं नुकसान नाही व्हावं आपलं. हां परत स्थिर ठेवा. करा स्लो. बघा इकडे गाईच्या अंगावर चालली. सरका राईटकडं. हां चला. कारण खाली बसलेलं आहे ते तुम्हाला दिसलंच नाही ते. हां या डावीकडं, या डावीकडे. चला. हा टायमिंग मॅच व्हायला पाहिजे. या पूर्ण लेफ्ट, पूर्ण लेफ्ट. करा सरळ पटकनी. बघा कशी खेटायला जाते, बघा कशी खेटायला जाते. का तर डावा पाय धरून ब्रेकला पायच लागत नाही. क्लचचा वापर आणि पाय ब्रेकला नाही ना होऊ द्या. हात सरळ लवकर. पण क्लच धरून ब्रेकचा वापर व्हावा लागेल. नाहीतर मग ती त्याच्या अंगावर गेली. स्लो ठेवा. राईटला वळा आरामशीर. इंडिकेटर खाली करा. चला चला हरकत नाही. हां या. चला 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 चला. चलो आता काही गरज नाही क्लच धरायची. एवढ्या मोकळ्या जागेवर क्लच धरायची गरज नाही. सोडा क्लचला. हवा स्पीडला पाय थोडा. सुटतच नाही ब्रेक. करा सरळ. डावी गाडा.
लेफ्ट 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 लेफ्ट